गुड मॉर्निंग. आज आहे आमचा वीक ऑफ. आज आमचं प्लॅनिंग आहे मुंबईला जायचं. सो वैभव असणार आहे माझ्यासोबत. आम्ही निघालो आकुर्डी रेल्वे स्टेशनला. आता आकुर्डी रेल्वे स्टेशनला तिथं आम्ही लोकलने लोणावळ्याला जाणार आहे आणि लोणावळ्याहून आम्ही नंतर एक्सप्रेस पकडून आम्ही डायरेक्ट CSTला जाणार आहे. तर भेटूया काय. स्टेशनवर पोचल्यावरती आम्ही गाडी पार्क केली. तोपर्यंत वैभ्या तिकीट काढत होता लोकलचं. जस्ट आता आलो आहे आम्ही आकुर्डी रेल्वे स्टेशनला आणि वाट बघतो आहे लोकलची. तर आत्ता वाजलेत किती, आता 6:48. तो 6:58ला लोकल येऊन जाईल. तो ऑलमोस्ट लोकलचा टायमिंग झालेला आहे. लोकल थोड्याच 5 मिनटामध्ये इथे येऊन जाईल. तर आज वैभ्यासाठी एक सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे की त्याला आज झोपेचे त्याचे 12 वाजणार आहेत, कारण तो नुसताच US शिफ्ट म्हणजे आपली इंडियन नाईट शिफ्ट करून आलेला आहे. हा व्ह्यू बघताना ना मला असं वाटलं की आम्ही काही कोकणात वगैरे आलो आहे काय, कारण इथं भाताची शेती दिसते, डोंगर दिसतोय, पाऊस दिसतोय. तर जस्ट पोचलो आम्ही लोणावळ्यामध्ये. आता आम्हाला इथं CSTसाठी तिकीट बुक करावं लागेल. त्यासाठी आम्ही तिकीट घर शोधतोय. एकदाशी पोचलेलं तर आम्ही CSTला. लोणावळा ते दादर आम्ही उभा राहून प्रवास केलेला आहे, कारण आम्ही प्री बुकिंग केलं नसल्यामुळं आम्हाला जनरलचं तिकीट काढावं लागलं आणि त्याच्यामध्ये खूप गर्दी होती. त्यानंतर आम्ही लगेच पोचलो छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये, ज्याच्यामध्ये आम्ही खूप बऱ्याच गोष्टी बघितल्या, जे काही आम्ही फोटोज ॲड केले त्याच्यामध्ये. नंतर आम्ही आलेलो आहे जिथं अशा ठिकाणी जे की मेन अट्रॅक्शन आहे मुंबईबद्दल, द गेटवे ऑफ इंडिया. मरीन ड्राईव्हला येऊन थोडासा वेळ आम्ही बसलो तिथे आणि नंतर आम्ही एका हॉटेलमध्ये थोडंसं जेवण केलं. जेवण केल्यानंतर आम्ही निघालो CSMTला रिटर्न येण्यासाठी. बसची खूप वाट बघून झाल्यानंतर बस काही शेवटी आलीच नाही, तर आम्ही गेलो टॅक्सीने. CSMTला येऊन आम्ही निघालो दादर स्टेशनला, कारण आम्हाला थोडी शॉपिंग करायची होती, कारण गणेशोत्सव येतो आहे आता. शॉपिंग झाल्यानंतर आम्ही निघालो रिटर्न लोणावळ्याला. सो भेटू आपण नंतर पुढच्या व्लॉगमध्ये.